बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आत माझी आई तिच्या माहेरच्या जीवाभावाच्या माणसासोबत एका वेगळ्याच भावविश्वात हरवून गेली होती. आईने अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने त्यांना जवळ घेतले होते. तिच्या मनातील काहूर काही केल्या शांत होत नव्हता. ती वारंवार अत्यंत प्रेमाने त्यांना म्हणत होती, अहो, कितीतरी दिवसांनी आलात तुम्ही. आज मनातील सर्व बंधने विसरून मोकळे व्हा. जराही संकोच बाळगू नका. पूर्वी आपण जितक्या प्रेमाने आणि आपुलकीने एकमेकांच्या जवळ यायचो, तितक्याच अथांग प्रेमाने आजही. मित्रांनो, मी अगदी शांत राहून त्या दोघांचे ते हळूवार क्षण अनुभवत लांबून पाहत होतो. नमस्कार, मी शुभम. माझ्या मामांची तब्येत खूपच बिघडली होती. तसेही त्यांचे वय 70च्या पार गेले होते आणि या वयात आरोग्य खालावणे स्वाभाविकच होते. प्रकृती अत्यंत नाजूक झाल्यामुळे ते वाचण्याची शक्यता अगदीच कमी होती. आईची मात्र सतत तडफड चालली होती. तुझ्या मामांना बरं नाहीये, एकदा डोळे भरून त्यांना पाहून येऊया. काय माहिती कधी देवाज्ञा होतील. ती भावाच्या काळजीने सतत अश्रू ढाळत असायची. मला कामावरून सुट्टी मिळणे कठीण होते, पण शेवटी मी एक दिवसाची रजा घेतली आणि पत्नी, मुलगा व आईसोबत घेऊन मामांच्या गावी निघालो. ते एका छोट्याशा सुंदर खेडेगावात राहायचे. तिथे पोहोचल्यावर समजले की त्यांनी 2 दिवसांपासून अन्न पाणी सोडले होते. केवळ नारळ पाणी आणि सलाईनवर ते तग धरून होते. आईने मामांची ती अवस्था पाहिली आणि तिला अनावर रडू कोसळले. मलाही खूप वाईट वाटले. मी लहान असतानाच माझे वडील वारले होते. त्यानंतर मामांनीच आमचा सांभाळ केला होता आणि माझे लग्नही त्यांनीच लावून दिले होते. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल अथांग आदर आणि आपुलकी होती. मी त्यांच्याजवळ गेलो, विचारपूस केली, पण त्यांना नीट बोलता येत नव्हते. बहुधा त्यांचा जीव माझ्या आणि आईच्या भेटीतच अडकला होता. आईने आणि मी अत्यंत प्रेमाने त्यांना एक एक चमचा नारळ पाणी पाजले आणि काही वेळातच त्यांनी अंतिम श्वास घेतला. आई भावासाठी हंबरडा फोडून रडत होती आणि मलाही माझे अश्रू रोखता आले नाहीत. शेवटी मामांवर अंत्यसंस्कार पार पडले. आई आता त्यांचा 13 दिवसांचे उत्तर कार्य पूर्ण करूनच परत येणार होती. मी कामासाठी परत निघालो. माझ्या पत्नीला सोबत आणि मुलाला घेऊन मी बस स्टँडवर आलो. पूर्वीचे छोटे गाव आता बरेच वाढलेले आणि बदलले होते. त्यामुळे काही ओळखीचे वाटत नव्हते. मी जवळपास 7 वर्षांनी मामाच्या गावी आलो होतो. सकाळी 7 वाजले होते आणि 10-15 मिनिटातच बस येणार होती. माझी पत्नी म्हणाली, आपल्याला मामाच्या उत्तर कार्यालाही यावं लागेल. मी तिला सांगितले, हो, आपल्याला 1 दिवस आधीच यावं लागेल, कारण सर्व व्यवस्था आपल्यालाच पाहावी लागणार आहे. आमची अशी चर्चा सुरू असतानाच एका 60च्या आसपासच्या व्यक्तीने माझ्याजवळ येऊन विचारले, शुभम, खूप वर्षांनी आलास रे. मी त्यांच्याकडे पाहिले, पण काहीच बोललो नाही. माझ्या मनात त्या व्यक्तीविषयी कमालीचा राग आणि चीड होती. ते तब्येतीने अगदी ठणठणीत होते. माझी त्यांच्याशी बोलायची बिलकुल इच्छा नव्हती. मी रुक्षपणे म्हणालो, हो, मामा आजारी होते म्हणून यावे लागले. त्यावर ते म्हणाले, सर्व ठीक आहे ना, म्हणजे तुझी आई कशी आहे? आईचे नाव ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली, कारण ते माझ्या आईचे गावचे मित्र होते, भाऊराव मामा. त्या आईचे केवळ मित्र नव्हते, तर लहानपणापासूनच एकमेकांच्या खूप जवळचे होते. दोघांमध्ये अथांग प्रेम आणि जीवाभावाचे नाते होते. मला सुरुवातीला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हते, पण काही वर्षांपूर्वी ती एक रात्र मला आठवली. तेव्हा मी 14 वर्षाचा होतो. 8वीत शिकत होतो. जुलै महिना सुरू होता. 2 दिवसांपासून पाऊस थांबलेला होता. आभाळ मोकळे होते
आणि उकाडा खूप वाढला होता. कोणालाही वाटले नव्हते की आज संध्याकाळी इतका मुसळधार पाऊस पडेल. ते दुपारी 4 वाजता कामानिमित्त माझ्या मामांसोबत आमच्या घरी आले होते. ते रात्री आमच्याकडेच मुक्काम करणार होते. आई खूप आनंदी दिसत होती. विचारपूस झाली, चहापाणी झाली. भाऊराव मामांनी माझ्यासाठी खूप छान खाऊ आणला होता. मला जवळ घेऊन प्रेमाने हातात 200 रुपये ठेवले आणि म्हणाले, या पैशांचा छानसा ड्रेस घे माझ्याकडून. मी आनंदाने ते पैसे स्वीकारले. संध्याकाळचे 7 वाजले होते. वातावरण एकदम शांत होते. आईने मला मटणाचे छोटे तुकडे कापायला सांगितले. मी ते कापून स्वच्छ धुवून आईकडे दिले. स्वयंपाक चुलीवर सुरू होता. आई बाजरीच्या गरमागरम भाकऱ्या थापत होती आणि मी चूल पेटून मटण शिजवत होतो. बाहेर ओसरीत बसलेल्या मामांनी आवाज दिला, शुभम, मटण शिजलं असेल तर थोडे घेऊन ये. मी लगेच एका प्लेटमध्ये मटणाचे पीस आणि रस्सा घेऊन गेलो. दोघे ओसरीत बसून पेयाचा आनंद घेत होते. मी आत येऊन आईला मदत करू लागलो. आईने वाटण वाटून मटणाला खमंग फोडणी दिली. त्यांचा सुवास पूर्ण घरात दरवळला. 7:30च्या सुमारास अचानक हवामान बदलले. सोसाट्याचा वादळी वारा सुटला आणि वीज गेली. आईने कंदील लावला. त्या मंद प्रकाशात घर न्हावून निघाले. एक कंदील मामांजवळ ओसरीत ठेवला आणि एक स्वयंपाकघरात. तितक्यात धो धो पाऊस कोसळू लागला. आईचा स्वयंपाक झालेला होता. ती दोघांना जेवायला उठवत होती, पण त्यांच्या गप्पा आणि पिणं काही संपत नव्हतं. शेवटी मीच भाऊराव मामांना म्हणालो, मामा, चला लवकर जेवायला, आई रागवत आहे. आम्ही चौघेही त्या मंद प्रकाशात जेवायला बसलो. जेवता जेवता भाऊराव मामा आणि आई त्यांच्या बालपणीच्या आणि तारुण्याच्या गोड आठवणीत हरवून गेले होते. त्यांच्या गप्पा आणि खळखळून हसणे पाहून मलाही आनंद होत होता. रात्रीचे 9 वाजले होते. पाऊस अधिकच मुसळधार झाला होता. जेवण झाल्यावर आईने आवराआवर केली. बाहेर ओसरीत दोघा मामांसाठी खाटा टाकल्या होत्या. मी आणि आई मधल्या खोलीत झोपायला गेलो. ओसरी आणि मधल्या खोलीच्या 2 फळींचा लाकडी दरवाजा आम्ही उघडाच ठेवला होता, जेणेकरून बाहेरचा गार वारा आत यावा. बाहेर पावसाची संततधार आणि मामांच्या गप्पांचा आवाज ऐकू येत होता. गप्पा ऐकता ऐकता मला कधी झोप लागली समजलेच नाही. मध्यरात्री मला अचानक तहान लागली आणि मी जागा झालो. आई शांत झोपलेली होती. बाहेर विजेचा कडकडाट आणि पावसाचा हाहाकार सुरू होता. ओसरीतला कंदील विझला होता, पण आमच्या खोलीतील कंदील मंद जळत होता. मी पाहिले, दोघेही मामा गाढ झोपले होते आणि त्यांचा घोरण्याचा हलका आवाज येत होता. मी पुन्हा येऊन माझ्या अंथरुणात पडलो आणि अंगावर गोधडी घेतली. 10-15 मिनिटांनी मला आमच्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा हलकासा आवाज आला. मला वाटले आई बाथरूमला गेली असेल, पण 10 मिनिटांनी मला आईचा आणि भाऊराव मामांचा अत्यंत हळूवार प्रेमाचा फुसफुसाहट ऐकू आला. आई हळूच म्हणाली, शुभम, झोपला आहे ना? भाऊराव मामा प्रेमाने म्हणाले, हो, तो निवांत झोपला आहे, तू काळजी करू नको. आज अनेक दिवसांनी आपण एकत्र आलो आहोत. भाऊराव, मी तुमची किती वाट पाहत होते. तुम्ही यायला यावेळेस खूपच उशीर केलात. आईच्या आवाजात एक अनोखा आर्तता आणि प्रेम होते. माझ्या या एकाकी आयुष्यात तुमच्याशिवाय माझे मन कोणाजवळ मोकळे होणार? भाऊराव मामांनी आईला अत्यंत नाजूकपणे आणि प्रेमाने जवळ घेतले. शेतीच्या कामांमुळे येता आले नाही ग, पण आजची ही पावसाळी रात्र फक्त आपलीच आहे. इतक्या दिवसांचा दुरावा आज आपण खूप प्रेमाने मिटून टाकू. आईने उत्साहाचा टाकत भाऊराव मामांना घट्ट मिठीत घेतले. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आत कंदिलाच्या
या मंद सोनेरी प्रकाशात ते दोघी एकमेकांच्या प्रेमरसात चिंब भिजत होते. काळाच्या ओघात जगाचे सर्व भान विसरून ते दोघी एकमेकांच्या बाहुपाशात विलीन झाले होते. त्यांच्यातील ते अथांग प्रेम, तो स्पर्श आणि एकमेकांविषयीची ओढ पाहून त्या रात्री मला एका वेगळ्या सत्याची जाणीव झाली. माझे वडील जाऊन 4 वर्ष झाली होती. आईचे वय अजूनही तारुण्याचे होते. तिचे एकाकीपण दूर करण्यासाठी आणि तिच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी भाऊराव मामांसारखा जीवाभावाचा माणसाची तिला अत्यंत साथ हवी होती. त्या पावसाळी रात्री दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे न्हावून निघाले होते. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा आईच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज, शांतता आणि अथांग आनंद दिसत होता. बऱ्याच वर्षानंतर मी आईला इतक्या मनापासून आनंदी आणि तृप्त पाहिले होते. रात्री माझ्या मनात भाऊराव मामांबद्दल जो थोडा संकोच किंवा राग होता, तो आता आईचा हा आनंद पाहून एका क्षणात विरघळून गेला. त्यानंतरच्या काळात भाऊराव मामा अधूनमधून आमच्याकडे यायचे, आईची विचारपूस करायचे आणि तिच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरायचे. आज इतक्या वर्षानंतर जेव्हा मी भाऊराव मामांना बस स्टँडवर पाहिले तेव्हा क्षणभर तो जुना राग मनात आला होता खरे, पण नंतर मी स्वतःला सांभाळले. मी मनाशी विचार केला, त्यांनी माझ्या आईला इतके वर्ष जपले होते. तिच्या एकाकीपणाला प्रेमाचा सहारा दिला होता. त्यात चुकीचे काहीच नव्हते. ते नाते परस्पर संमतीचे, आदरयुक्त आणि अथांग प्रेमाचे होते. मी माझा राग बाजूला ठेवला आणि अत्यंत आदराने आणि नम्रतेने भाऊराव मामांना म्हणालो, मामा, तुम्हीही आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आई उत्तरकार्य होईपर्यंत इथंच गावात थांबणार आहे. तुम्हाला जर तिला भेटायचं असेल तर नक्की जाऊन भेटा. त्यांच्याशी बोलून मी पत्नीसोबत बसमध्ये बसलो. भाऊराव मामा आणि आईच्या त्या सुंदर पावसाळी रात्रीच्या आठवणी घेऊन शहराच्या दिशेने निघालो. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली आहे. या कथेचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या सुमगो मराठी या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.